काल एक पेशंट ओपीडीमध्ये आले. त्यांनी विचारलं, "डॉक्टर, मी 2-3 महिने झालेत बर्थ कंट्रोल पिल्स घेते. अजूनही माझ्या सोनोग्राफीमध्ये मल्टिपल फॉलिकल्स दिसतायत, पीसीओ सारखं पिक्चर दिसतंय. तर ह्याच्यामध्ये क्युअर का झालं नाहीये? यामध्ये काय त्रास आहे?" तर या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, की पीसीओएसमध्ये जेव्हा आपण बर्थ कंट्रोल पिल्स घेता, तर ते फक्त ट्रीटमेंटचं एक मोडॅलिटी आहे, असं आपण समजूया. कारण पीसीओएसमध्ये बरेचसे फॅक्टर्स आहेत, जे फक्त बर्थ कंट्रोल पिल्सने कंट्रोल होत नाहीत. बर्थ कंट्रोल पिल्सने आपले पिरियड्स रेग्युलरली येऊ शकतात. त्याच्यामध्ये आपला फ्लो आणि ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मेंटेन होतील कारण एंडोमेट्रियम व्यवस्थित कंट्रोल केलं जातं. पण पीसीओएसचा त्रास हा हार्मोनल इम्बॅलन्समुळे होण्याचे जास्तीत जास्त त्रास त्याच्यामध्ये आपण अनुभवतो. ज्याच्यामध्ये एंडोक्राइनल फॅक्टर्स आहेत, इन्सुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर आहे, ओबेसिटी आहे, हायपर एंड्रोनिझम म्हणजे की पुरुषांचे हार्मोन्स शरीरामध्ये वाढणं हे एक कारण आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त बर्थ कंट्रोल पिल्स न घेता याच्यासाठी आपल्याला डायट, डॉक्टरांच्या ॲडव्हाइसनुसार बाकीचे काही मेडिकेशन्स, इन्सुलिनसाठी काही लागणारी औषधं याच्यावरती सुद्धा विचार करावा लागेल. तर फक्त बर्थ कंट्रोल पिल्सने आपलं पीसीओएस क्युअर होणार नाही, पण याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी नक्कीच मदत होईल. बर्थ कंट्रोल पिल्स जेव्हा आपण घेता, त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांच्याच सल्ल्याने या पिल्स घ्याव्यात, हे मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. कारण त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा पिल्स ह्या एंड्रोजेनिक पिल्स असू शकतात, की ज्याने आपल्यामध्ये होणारा त्रास कदाचित वाढू शकेल. त्याच्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पिल्स घेत चला.